तुझ्या सगुणपणा, झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हापाशी मागे पुढे. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन, विटे सहित चरण वाळीन. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. झणी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत, इको असेल तर बंद करा, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अहेतुकी दयेमुळं अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या संजीवन समाधिस्थ सोहळ्याच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी चातुर्मास्याच्या पावन पर्वाचं हे जवळजवळ शेवटचं क्षण आणि या वेळेला पवित्र सलेला इंद्राणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ आणि ज्ञानप्रसाराचं हे एक विद्यापीठ असणारं गुरुवर्यांचं स्मृतिस्थली या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाचं परम मंगल कशाने होईल, आपल्या जीवनात आपण ज्या मार्गावर मार्गस्थ झालेलो आहोत की तो मार्ग आहे सरळ परमात्म्याची उरावरी भेट व्हावी किंवा आपल्याला आत्मबोध व्हावा, यासाठी आपलं जीवन समर्पण करण्याच्या उद्दिष्टाने आपण ह्या वारकरी संप्रदायाचं पायिक झालो, दीक्षित झालो. आणि ते मधल्या काळामध्ये एक प्रकार घडला. गेले 2 वर्षभर आपलं संपूर्ण विश्व ह्या करोना नावाच्या व्याधीनं त्रस्त होतं. याचा अनेक प्रकाराने याला जनपदोध्वंसक व्याधी असं आयुर्वेदमध्ये म्हटलेलं आहे. आयुर्वेद हा वेदाचाच उपवेद असल्यामुळं त्याचा वेदा इतकंच प्रामाण्य आहे. त्याच्यामध्ये जेव्हा ह्या संसर्गजन्य व्याधींच्या संबंधाने विचार केला गेला तेव्हा हे संसर्गजन्य व्याधींचा प्रचार प्रसार अतिशय वेगवान रीतीने होऊन मानव जात धोक्यात येते. याच्या कारणामध्ये प्रमुख कारण आपल्या धर्मशास्त्रातही हेच सांगितलं आणि आयुर्वेदशास्त्रामध्येही हेच सांगितलं. संतांचं सुद्धा हेच मत आहे. तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला समाजामध्ये अधर्म जो आहे तर तो अधर्म म्हणजे उत्कट असणारा अधर्म म्हणजे उत्कट असणारं पाप आणि तेही सामुदायिक पाप ज्या वेळेला अत्यधिक प्रमाणात वाढतं त्यावेळेला भगवंताचे एक लीला किंवा इच्छा म्हणून ह्या सर्वांना नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारच्या व्याधी समाजामध्ये जास्त प्रसारित होत राहतात. आणि त्याचा उपाय सांगत असताना आयुर्वेदने असं सांगितलं की हा जो उपाय ह्याच्यावर जो उपाय करायचा तर हे जसं एका व्यक्तीचं पाप असेल किंवा पुण्य असेल तर जैसे त्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. त्या व्यक्तीला व्यक्तिगत अशा स्वरूपाच्या व्याधी होतच असतात. परंतु ज्या वेळेला ह्या सामूहिक एकापासून दुसऱ्यापर्यंत जातात त्याचं कारण असं आहे की एकाच्या ठिकाणी असणारे कुसंस्कार ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि त्याने पुन्हा ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्यांचं उद्दिष्ट सफल झालं. परंतु समाजाचं जे उत्कट वाढलेलं पाप
ते त्यांना अशा दुःखाच्या रूपाने भोगावं लागतं. विठ्ठल 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 आणि त्याच्यानंतर सांगितलं मग ह्या पाप निवारणाचा उपाय काय, याच्यावर प्रायश्चित्त काय. याच्यावर प्रायश्चित्त असं सांगितलं की सर्वांनी मिळून उत्कट पुण्य निर्माण करावं आणि ते पुण्य जे आहे त्याच्यासाठी शास्त्रांनी एक अशा प्रकारची आपली सोय करून ठेवली की एकट्याने केलेल्या परमार्थापेक्षा जे वारकरी संप्रदायाचं वास्तविक वेदांताच्या अधिष्ठानावर उभं असणारं जे तत्त्वज्ञान आहे, जी भक्ती प्रणाली आहे, जो कर्मविपाक सिद्धांत आहे, हे सर्व याला अनुसरून हा फक्त एकच संप्रदाय विश्वाच्या पाठीवर आहे की ज्याच्यामध्ये सामूहिक परमार्थाला महत्त्व दिलं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि याचा प्रतिबंध कसा होतो, जितकं पुण्य करावं जितकं पाप केलं त्या पापाचा प्रतिबंध करणारं इतकं पुण्य झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल त्याचं माप सांगा, तर जितकं असेल तितकं त्याचं माप. विठ्ठल परंतु शास्त्र सिद्धांताने अशी एक सोय करून ठेवली की सामुदायिक पाप झालं तर सामूहिक पाप ते जितकं झालं असेल तेव्हा सामूहिक पुण्य करण्याला जेव्हा प्रवृत्त होता त्याचा प्रतिबंध का होतो. जसं 10 रुपयातून 2 रुपये वजा झाले तर 8 रुपये शिल्लक राहतात त्याच्यामध्ये. 10 रुपयातून 10 गेलं तर 0 राहतं. परंतु कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती जी आहे ती पापाकडे खालारा धावे पाणी अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा एक सोय करून ठेवली शास्त्राने. कलियुगामध्ये जर मनुष्याकडून मनाने पातक घडलं तर ते पातक लागत नाही, पण मानसिक पुण्याचा संकल्प केला तर भागवतामध्ये सांगितलं आहे मानसिक पुण्याचा संकल्प केला तरीसुद्धा त्याला ते पुण्य लागतं. इतकी सोय करून ठेवली कलियुगामध्ये. कलियुगा माझी करावे कीर्तन. या ठिकाणी कलियुगामध्ये फक्त कीर्तन नामस्मरण केलं की त्याला तेने नारायण देईल भेटी अशा प्रकारचा जसा सांगितलं तसं दुसरी गोष्ट सांगितली. कलियुगामध्ये आणखी एक गोष्ट आहे, मनाने केलेलं पाप तुम्हाला पाप लागणार नाही. याचा अर्थ मनाने करायचा असा मात्र नाही, नाहीतर गीतेच्या सिद्धांताप्रमाणे ध्यायतो विषयान पुंसाह यालाच तो आणि काय बुद्धिनाशात प्रणश्यती इथपर्यंत आपल्या जीवनाची अधोगती होईल. विठ्ठल परंतु आयुष्य हे काय ते प्रत्येक दिवसमध्ये आयुर्नश्यती पश्यताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायांती गतः पुनर्न दिवसाः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान माम शरणागतम शरणद तो रक्ष रक्षाधुना. आपला वेळ कमी आहे तर याच्यामध्ये परमात्म्याची जर आपण प्रार्थना केली, शरणागत झालो आणि ते समूहाने झालो म्हणजे आता या ठिकाणी आपण कीर्तनाला एकटं नामस्मरण करण्यापेक्षा एवढ्या समूहात जेव्हा करतो तेव्हा प्रत्येकाने आपण दररोज चिंतन करतो की एक माळ जप जर सर्वांनी केला तर जिथं 108 गुणिले जिथं इथं उपस्थित असणारे एवढं पुण्य सामूहिक निर्माण होतं. वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हा केसी. 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 कलिया भाव बळे कैसा पडे तो काळे.
आपण या ठिकाणी भक्तवत्सल करुणाघन परमात्म्याला जर वैष्णवांच्या मेळा एकत्र करून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे अशी जर परमात्म्याला हाक मारली तर समजा तुम्ही केलेलं जे आयुष्यातलं पाप आहे ते पाप जर तुमचं काही गुन्हाकारामध्ये असेल तर याच्यामध्ये जेव्हा गुन्हाकारामध्ये म्हणजे त्याची जी संख्या असेल आणि पुण्य वैष्णवाच्या मेळात केलं की उभा ठाके हाकेशी तो परमात्मा तत्काल आपल्या समोर उभा राहतो आणि आपल्याला ते पाप जायला 10 वर्षाचं पाप जायला की 10 आणि इथं काही केलेले तास किंवा क्षण त्या क्षणामध्ये तेवढ्या पापाचा प्रतिबंध होतो आणि शिल्लक राहतं. म्हणून तर या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाच्या बऱ्याच महापुरुषांची मागणी होती की सगळं बंद नाही आणि वारी बंद का, याच्यामध्ये वारीलाच का प्रतिबंध, तर ते ह्याच कारणाने बघा हे लाडके वैष्णव वीर आज त्यांनी मरणाचे काय होईल ते होया शेवटी लाभ आणि तुटी देवदाने. सरकारी कायद्याचं पालन करत असतानाही जेव्हा सरकारलाच बुद्धी होते आणि याला परवानगी मिळते तेव्हा सगळे पुन्हा एकत्र आले. समगच्छध्वम संवदध्वम समो मनांसी जानताम. आणि त्यांना वाटलं की आता हा सरकारने प्रश्न केला की पंढरीची वारी झाली तर मोठा प्रचार होऊ शकतो, आळंदीची वारी झाली तर प्रचार होऊ शकतो. काही विद्वानांनी सांगितले की पंढरीच्या वारीचा 8 दिवस चिंतन करा कसा प्रचार होतो आणि नंतर मग आळंदीच्या वारीचा निर्णय घ्या. पंढरीची वारी झाली, योगायोगाने हे असं सामूहिक कीर्तन झालं, बराचसा प्रतिबंध झाला. आता त्यामुळे आळंदीला परवानगी मिळाली. आता आळंदीमध्ये तर उभा ठाके हाकेशी तोच परमात्मा आज याचा जो उपाय आहे तो उपाय त्याला हात आहे. म्हणजे हे सर्व जी गोष्ट आहे ती सामूहिक परमार्थ हे जसा पाठीचा काना आहे ना तसा वारकरी संप्रदायाचा सामूहिक परमार्थ भजन हा पाठीचा काना आहे. विठ्ठल संप्रदायाचे लोक वारकरी संप्रदायावर टीका करत असताना म्हणतात व्यक्तिगत परमार्थ माहीत नाही. कारण म्हणे संतांनी स्थूलबुद्धीच्या लोकांना एकत्र करून काहीतरी भोळ्या लोकांना मार्गी लावलेले. खरं जर पाहिलं तर संतांची ही अत्यंत सूक्ष्म आणि क्रांतदृष्टीला असं दिसलं की भवितव्याच्या काळात या लोकांच्या खऱ्या कल्याणाचा वस्तुनिष्ठ उदात्त गंभीर उपाय जर का असेल तर तो एकमेव अद्वितीय सामूहिक भजन. विठ्ठल असाही मात्र अर्थ कोणी घेऊ नका की करोनाचा उद्या पुन्हा दुसरा व्हेरियंट आलेलाच आहे तर काय होणार आहे हे माहीत नाही. याच्यामध्ये असं समजायचं नाही का मास्क वापरायचं नाही आणि ज्याला करोना झाला त्याच्याबरोबरच भजन करायचं असा मात्र अर्थ घेऊ नका. व्यवहारात देखील सरकार शास्त्रज्ञ वैद्यकीय या नियमाचं पालन आपण जर केलं नाही तर हे भगवंतालाही आवडणार नाही. विठ्ठल ही झाली एक गोष्ट. आता या ठिकाणी अशा करोनाचे योद्धे भरपूर झाले, लाखाची संख्या कोटीपर्यंत गेलेली, परंतु आळंदीला काही सगळे आले नाही, आपणच आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल आपला हृदयस्थ परमात्मा तव साह्य झाला हृदय निवासी बुद्धी जिली ऐशी नाश नाही. आपल्या बऱ्याच लोकांनी करोनाच्या काळात काल परवापासून जवळजवळ 7-8 लोक माळ घालायला परत आले. 4-2 महिन्यापूर्वी त्यांना 4 महिन्यापूर्वी त्यांना करोना झाला. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना तुम्हाला हे केलं पाहिजे, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. केलं, त्यांचा बरा झाला, परंतु त्यांना जी वारीचं वातावरण पाहिलं. आता पूर्वी दिंडीमध्ये येत होते ते लगेच दिंडीमध्ये निघाले, म्हणजे आता माळ घातल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल पण तो प्रसंग तुम्हा आम्हावर कोणावरही आला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्या लोकांवर उपकार करत आहोत. कारण का
त्या लोकांनी याच्यात भाग घेतला नाही, पण आपण तितकं पुण्य निर्माण करणार की त्यांचं सुद्धा व्याधींचा प्रतिबंध होईल. विठ्ठल आपली बुद्धी जी आहे ती परमात्म्याने स्थिर ठेवली, शांत ठेवली, त्या बुद्धीमध्ये भेद झाला नाही. आणि म्हणून आज आपण ज्ञानोबरायांच्या चरणकमलाजवळ उपस्थित आहोत. आणि आपले श्वासोश्वास चालू आहेत, त्यांचेही श्वासोश्वास चालू आहेत, पण आपले श्वासोश्वास महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते लोहाराच्या भात्यासारखे व्यर्थ नाहीत. कारण आपण अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाचं ज्ञानोबरायांच्या संतांच्या मेळाव्यामध्ये सत्शास्त्राचे विचार, ज्याला श्रवण असं म्हणतात, की जे परमार्थाचं किंवा मोक्षप्राप्तीचं अंतरंग साधन आहे, आणि ते कीर्तन, प्रवचन, भजन या रूपाने आपण करण्यास प्रवृत्त झालो. म्हणून आपल्या भाग्याचं वर्णन दुसऱ्यांनी न करता आपणच आपली पाठ थोपटावी. विठ्ठल विठ्ठल खरं तर असं आहे की आम्हाला इथं राहत असू नये 4 जणांपेक्षा कोणी एकत्र आलेलं दिसलं नाही. भजन, टाळ, मृदुंग ऐकायला मिळाला नाही. जे भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमा या असं म्हटलेलं आहे. जेथे देव येऊनी होती पक्षी असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, त्या अलंकापूर क्षेत्रामध्ये देखील एकदम उदासवानं वातावरण. आळंदीमध्ये इतिहासामध्ये नाथ महाराज जेव्हापासून समाधीचं त्यांनी उत्खनन केलं किंवा भेटायला आले, तेव्हापासून आजपर्यंत हा मधला काळ सोडला तर आळंदी टाळ मृदंग वाजला नाही असा एकही दिवस गेला नसेल, पण हा काळ मात्र गेला. विठ्ठल त्यामुळं जेव्हा इथं सगळे ओळखीचे चेहरे, आत्मीय आपली माणसं भेटतात, तेव्हा असं वाटतं की आजी बरवे झाले. आणि आजी बरवे झाले, आजी बरवे झाले, आजी बरवे झाले, आजी बरवे झाले. माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवायना भागशीण. माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवारला भागशीण. तुकोबाराय म्हणतात, आजी बरवे झाले माझे माहेर भेटले. सासूरवासिनी स्त्रीला जसा माहेरवासाचा सुखाचा क्षण प्राप्त व्हावा तसा आम्हाला वाटतं. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवून. निसर्गानेच आपल्याला एकांत दिला होता, आणि त्या एकांतामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वादा आपणाशी. आपण सर्वांनी आपल्या मनाशी काय संवाद करायचा तो गेले 1.5-2 वर्ष केलेला आहे. आता सगळे भेटलेले आहेत, म्हणून आता जनाशी संवाद झाला पाहिजे. विठ्ठल पुढच्या व्हेरियंटचा जो धोका आहे ते पाहिल्यावर वाटतं की आता खूप खूप बोललं पाहिजे, आहे का नाही? कारण न जाणू तुका म्हणे तू मामा ह्याची भेटी उरल्या त्या गोष्टी सांगावया. विठ्ठल हा वैष्णवांचा मेळा पाहिल्यानंतर त्याला लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभवा एकची सिद्ध साधकारे. ही स्थिती आळंदी पंढरीला पाहायला मिळते, आणि त्यामुळं आपल्या अंतकरणातला आनंद ओसंडून आज बाहेर वाहत आहे. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल की भगवंताने ही लीला आता तरी आटोपून घ्यावी ना. तुम्ही आता ही गणितं सांगितली पाप पुण्याची, आहे की नाही. ही भगवंताची लीला आहे. भगवंताला वाटतं की मरणाची टांगती तलवार ठेवली म्हणजे सगळे अंतर्मुख चिंतन करतील. विठ्ठल 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 स्वतः होऊन तर कोणी या ठिकाणी अंतर्मुख होऊन चिंतन करत नाही. मग मरणाच्या भयाने, त्याला अभिनिवेश म्हणतात वेदांतामध्ये, मरणाच्या भयाला. हा अभिनिवेश किंवा मरणाचं भय असलं आणि मनुष्य जीवनामध्ये त्या मरणाच्या टाळण्याचा कितीही उपाय केला तरी तो टळत नाही या ठिकाणी. म्हणून त्यांना जर मरण शिक्षा झाली फाशीची, तेव्हा त्याला विचारलं तुम्हाला आता फासावर लटकायचं आहे, तुम्हाला जायचं आहे. तर तो इतका गलित गात्र झाला की त्याला उचलून न्यावं लागलं. हे बळ कुठे गेलं त्याचं. विठ्ठल 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 ही शक्ती कशामुळं, ह्या शक्तीचा ऱ्हास एकदम कशामुळं झाला, मरणाच्या भीतीनं झाला. तेव्हा ही मरणाची टांगती तलवार, उलट तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं मरणाचा सारखा विचार करा. या ठिकाणी झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष येला ठाव स्मशानीचा. असं जर केलं तर मग तुम्हाला माझ्यासारखी अनुभूती येईल. तुकाराम महाराज म्हणतात जिता असं, स्वामी महाराज सांगायचे जिता असता मेल्या समान. जिवंत असतानाच मेल्याप्रमाणे राहता आलं पाहिजे. त्यांनी मधुसूदन सरस्वतींनी मधुसूदनी टीकेमध्ये एक श्लोक उद्धृत केलेला आहे, कुठल्या तरी स्मृतिग्रंथातला आहे वाटतं. तर त्यांनी असं लिहिलं की प्राणगते यथा देहे सुखम दुःखम न विंदती. जर प्राण शरीरातून गेले तर त्या माणसाला सुखही मग होत नाही आणि दुःखही होत नाही. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच ही सुखदुःख होत राहतात. तथाचे प्राण संयुक्त होती. तसं जर प्राण असताना, जिवंत असताना जर कोणी अभ्यास केला, मी प्रेतरूप झालेला आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, असं जर कोणी केलं तर ते सांगतात सपरमहंस गती व्रजेत, तो परमहंस गतीला प्राप्त होऊ शकतो. हे जाणून तुकोबाराय म्हणतात मी मरणाचाच विचार केला. लोकांना आगा मरू हा बोलणं साहती, मेलियावरी तरी रडती, परी असते जातन गणिती गहिसपणे. ज्ञानोबारायांच्या मृदू भाषेत सुद्धा त्याला गहिस असं म्हटलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला जे विकार ताप देतात ना, काम क्रोध माया लोभ, तर हे सगळे जो मनुष्य मरणाचा विचार करील तर त्याला रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, त्याच्या अंतकरणात असणारे काम क्रोधादी विकार निर्माण करणारी माया किंवा ते विकार माया कार्य ते रडतात. अरे आम्हाला इथं स्थानच नाही. ते जर सांगितलं ना काय येमू म्हणे कवनाथे यमावे, दमू म्हणे कवनाथे दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष व खदाशी नाही. अशा प्रकाराने या ठिकाणी तीर्थसुद्धा म्हणतात आमच्याकडे कोणी यायला तयार नाही, कारण कोणाजवळ दोषच नाही तर आमचं कार्य संपलं. यम म्हणतो कोणी पापच करत नाही तर आम्ही कोणाचं नियमन करू, कोणाला घेऊन जाऊ. कारण का ह्या सगळ्या संतांनी काय केलं, कळी आपलं हरिभजने हे धवळीले, हरिभजनी हे धवळीले गा गा, हरिभजनी हे धवळीले गा गा, हरिभजनी हे धवळीले गा गा, हरिभजनी हे धवळीले गा गा. सुखविला लाग कळिकाचा, सुखविला
तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर एकांतात केलेलं चिंतन आपली आलेली गंभीर अशी अनुभूती, त्या अनुभूतीच्या द्वारा सांगतात की मरणाचा विचार मी रात्रंदिवस केला आणि त्याचा परिणाम काय झाला तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका आता. या ठिकाणी ब्रह्मविद्या मला फलीभूत या चिंतनाने झाली. कोणतं कारण वैराग्य नित्य राहिलं आणि वैराग्याशिवाय ज्ञान जे आहे ते ज्ञान फलीभूत होत नाही. म्हणून या ठिकाणी हे सर्वाला कारण जर काय असेल तर मरणाचा विचार आहे आणि म्हणूनच परमात्म्याने आपल्याला हे मरण जे आहे त्या मरणाची टांगती तलवार आपल्या शिरावर नेहमी लोंबकळत ठेवली आहे. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाल की मरणाचा विचार हा तर एक प्रकारचा अभिनिवेशच झाला, हे भयच झालं आणि मग त्याच्यामध्ये आनंद कुठला. पण तुकाराम महाराज सांगतात की आपले मरण पाहिले म्या डोळा झाला तो 16 अनुपम्य आनंदे दाटली तीही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. मग याच्यासाठी मी केलं काय तर हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. त्यामुळं मरण माझे मरोनी गेले मज केले अमर ठाव पुसिले बुड पुसिले ओस वसले देह भाव. म्हणून मरणाचा विचार अशुभ नाही, तो खऱ्या अर्थाने शुभ आहे. विठ्ठल 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 असो हा जो काही विचार आहे तर खरं समाधान, रम्य समाधान, परमा शांती ही प्राप्त कशाने होते. जोपर्यंत आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत ही शांती दुसऱ्या कशानेही प्राप्त होत नाही. कारण तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय. आपले द्रष्टे ऋषी वेदामध्ये सांगतात तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जर तुम्ही आत्मत्वाने जाणलं तरच तुम्हाला शोकाचं उल्लंघन किंवा मृत्यूतून तरुण जाऊ शकता. दुःख तुमचं पूर्णपणे निवृत्त होण्यासाठी मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जे काही वेदांतामध्ये उपनिषदांनी सांगितलेलं आहे तत्वमसी महावाक्याच्या द्वारा श्री गुरूंच्या चरणकमलाजवळ बसून हा शास्त्राचा विचार करून घेतला आणि मी ब्रह्मा आहे असा बोध जेव्हा तुम्हाला होईल तेव्हाच तुमच्या ह्या दुःखाची निवृत्ती होईल आणि तेव्हाच अतिमृत्यू मिळते. मृत्युम आत्येते, तुम्ही त्या मृत्यूचं उल्लंघन करू शकता. म्हणजे दुसरा काही उपाय आहे का नाही, म्हणजे दुसरा काहीच ते विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान देह त्रिगुणाचा बांधा बांधा देह त्रिगुणांचा बांधा त्रिगुणाचा बांधा त्रिगुणाचा बांधा वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान विचार वाचून न पविजे समाधान न पविजे समाधान न पविजे समाधान विचारा वाचून हा आत्मबोधा वाचून तुम्हाला नान्य हा पंथा विद्यते अयनाय. अयनाय म्हणजे मोक्षासाठी, ह्या दुःखातून दुःखाची आत्यंतिक निवृत्तीसाठी आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी, ज्याला आपल्या भाषेमध्ये मोक्ष असं म्हटलं जातं. मोक्षाचा दुसरा कोणताही उपाय नाही. अखंडानंद स्वामींनी लिहिलं तम एव विदित्वा एव मृत्युम आत्येती एव. सगळ्या ठिकाणी चकार सांगितला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कष्ट्या ऋषींची ही वचनं पाहिली, एकतर संस्कृतमधून, आम्हाला संस्कृत कळत नाही, जरी कोणी समजावून सांगितलं तरी त्याचा उपाय एक आहे आणि पुन्हा सांगतात की अन्य हा उपाय हा न विद्यते, दुसरा उपाय विद्यमान नाही. मग आम्ही म्हटलं की संत नामदेवरायांसारखे संत आहेत की ज्यांच्या तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे जीवनाचे. ज्ञानोबारायांसारखे संत सम्राट त्या नामदेवांजवळ जातात आणि तीर्थयात्रेला तुझी संगती घडावी असं म्हणतात. तेव्हा आम्हाला असं वाटलं की हा विचार आमच्या बुद्धीवर आरूढ होत नाही. आमच्या ठिकाणी बुद्धिमांद्य आहे, कुतर्क आहे, दुराग्रह आहे, विषयासक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये आम्हाला तर आमची अंतरंग मागणी आहे की दुःख संबंध रहित निरस सुख हा पाहिजे. त्याला तुम्ही मोक्ष म्हणा, काही म्हणा, परमानंद म्हणा, ब्रह्मानंद म्हणा, आत्मानंद म्हणा, पण त्याची इच्छा सगळ्या जीवांना आहे. परंतु असा जर काही उपायच नाही तर सर्वांसाठी आम्हाला काही साधन आहे की नाही. तेव्हा नामदेवरायांनाच विचारू म्हटले आणि मग नामदेवरायांच्या जवळ गेले. तेव्हा नामदेवरायांनी आपलं जे जीवनचरित्र जगले होते, जी अनुभूती त्यांना प्राप्त झाली होती, जी साधना त्यांनी केली होती, तीच या ठिकाणी अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. ज्ञानोबा ज्यांच्या हातून परमात्मा नैवेद्य ग्रहण करत होता, ज्यांनी दूध पाजलं तर परमात्मा पित होता. परमात्मा जेव्हा तीर्थयात्रेला नामदेवराय ज्ञानोबारायाजवळ निघाले तेव्हा ज्या भगवंताला जेव्हा आठवण येते तेव्हा त्याच्या नेत्रातून दुःखाश्रू वाहायला लागतात. असे अधिकाराचे नामदेवराय, जे नामदेवराय परमात्म्याबरोबर भांडतात, प्रेम करतात, असे नामदेवराय. तेव्हा त्यांच्याकडेच जाऊ, कारण त्या नामदेवरायांचे अभंग आहेत की त्यांनाही ज्ञान झालेलं आहे. ते तर उलट म्हणतात आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही दुसऱ्यांना वाटू, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचे, अध्यात्म ज्ञानाचे दिवे आम्ही प्रज्वलित करणार आहोत असं ते सांगतात. आणि हे करत असताना वेदांताची अनुभूती सांगतात. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई, परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. हे काय चाललेलं आहे? हे सर्व ज्ञानच आहे ना. तेव्हा हे इतकंच नाही, सर्व सत्ता अवघी सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण आणि अवघी सत्ता आली हाता, नाम याचा केशवदाता. हे तर सर्व वेदांताचीच अनुभूती आहे. तर नामदेवराय म्हणतात हे माझ्या बुद्धिबलाने झालेले नाही, नाम याचा केशवदाता. म्हणजे जे काही नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याच्या आणि संतांच्या संगतीत अनुभूती घेतली होती त्याचं पर्यवसान असं झालं की गोरोबा काकांनी सांगून ठेवलं की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आम्हाला हे निर्गुणाचं ज्ञान किंवा निर्गुण उपासना याच्याकडे आमची प्रवृत्ती नव्हती. नामदेवराय म्हणतात की परंतु आम्हाला पांडुरंगाच्या भक्तिरंगामध्ये आम्ही रंगलेलो होतो. रंगी रंगे रे श्रीरंगे अशा प्रकारचं रंगलेलो होतो. पण त्या पांडुरंग राहायलाच पाहत नाही, कारण त्याची प्रतिज्ञा आहे ज्ञानी या तो आत्मा माझा. या ठिकाणी ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी पुरुषच माझा आत्मा आहे. पण माझा नामदेव या ठिकाणी अजून द्वैतामध्ये आहे आणि द्वैताला सत्य समजत आहे. तेव्हा हीच भक्ती पण नामदेवरायांच्या बुद्धीवर अशी आरूढ करायची, तिचं तत्त्वज्ञान भगवंताला वाटलं नामदेवरायांच्या अंतःकरणात स्फुरद्रूप व्हावं. आणि ते कोणतं तर भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. या ठिकाणी भक्तीसाठी कल्पित द्वैताचा स्वीकार केला आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी असं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्तीचं स्वरूप ज्याच्या जीवनात आहे तो जीवनमुक्तीचं विलक्षण सुखभोगीत युंजान योगी असेल तर तो परत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या आम्हाशी. आणि युक्त योगी असेल तर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती. त्या परमात्म्याचं ज्ञान जे आहे ते संतांच्या संगतीत आम्हाला अनुभवाला आलं आणि नामदेवरायांनी ते स्वतः अनुभवलं. तो सिद्धांत कोणता असेल तर ह्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञानामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचं प्रेम. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 विठ्ठल. आपले सगळे वारकरी संत सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. रांडवेने जेवी शृंगार केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. भक्ती प्रेमाचं काय सुख आहे हे अनुभव घेणारे ते सुखाला किंवा त्या सुखाच्या सुकाळाला जाणू शकतात. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेवराय तुम्हा आम्हाला सांगतात की माझी जी स्थिती झाली, सर्व सत्ता आली हाता, ही परमात्मा कृपेने प्राप्त झाली. आणि ती परमात्मा कृपा कशाने होते तर तिचा आरंभ आहे सगुण भक्तीनं. मग तुम्ही म्हणाल आरंभ त्याने आहे आणि तिचा उपसंहार जो आहे किंवा परिसमाप्ती जी आहे ती निर्गुणाच्या ज्ञानात आहे. याचा अर्थ सगुण भक्ती हे साधन आहे आणि मोक्ष ही प्राप्ती हे त्याचं साध्य आहे. असंच का नामदेवराय तुम्हाला म्हणायचे? नामदेवराय म्हणतात मुळीच नाही. विठ्ठल 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 नाथ महाराज भागवतामध्ये उद्धवाच्या मुखातून म्हणतात, अशी जी भक्ती ज्ञानाला प्राप्त करून दिल्यानंतर ते ज्ञान जर भक्तीचा प्रतिबंध करत असेल तर आईसे मातृहांती मुक्ती मद न लगे, मातृघातकी मुक्ती मला नकोच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जाळू नये नाव पावलेनी पार. हे जे ज्ञान झाल्यानंतरही ज्ञानोत्तर आणि ज्ञानलक्षणात्मिका भक्तीपेक्षाही म्हणजे अखंड पुन्हा तदाकार वृत्तीकरितही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येतं. परंतु संतांनी मात्र या ठिकाणी ज्या सगुण भक्ती आहे, जे सगुणाविषयीचं प्रेम आहे, ते ज्ञानोत्तर देखील ज्ञानोबारायांसारखे महान असणारे संत ते देखील म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. अमृतानुभव चांगदेव 65 पाहिलं तर ज्याच्यामध्ये केवळ अन्वयाचा किंवा व्यतिरेकपूर्वक अन्वयाचा विचार केला तरी त्याच्यामध्ये हे जगत नावाचा पदार्थ कधी झाला नाही. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. जगत कधी झालंच नाही, त्याला म्हणतात अजातवाद. तिथं ना ईश्वर ना जीव ना जगत. या ठिकाणी काय गौडपाद कारिकेमध्ये सांगितलेले, न कश्चित जायते जीव संभवश्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. याला म्हणतात अजातवादाचा सिद्धांत. आणि ह्या अजातवादात मला वाटतं योग वासिष्ठातला श्लोक आहे हा. तर या ठिकाणी ते ज्ञानोबारायांचं तत्त्वज्ञानाचं वैभव पाहिलं तर तो अजातवादाचा सिद्धांत आहे. ते सृष्टीदृष्टीमध्ये आले तरी त्याचं पर्यवसान अजातवादातच आहे. असो, परंतु तेच ज्ञानोबाराय सर्वांसाठी लोकसंग्रह म्हणूनही, स्वतः जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन म्हणूनही या ठिकाणी अशा प्रकारे तत्त्वज्ञानोत्तरसुद्धा ह्या भक्तीला विसरत नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांचा क्षेपक अभंग आहे पण विचारणीय आहे की त्या ठिकाणी म्हणता, आधी होता वाघ्या मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. तसं तुकोबाराय सांगतात की तुकोबाराय अगोदर काय करत होते, भजन काय आधी होता संत संघ. आधी संत संगतीत गेलो, मग नंतर देवाची भेट नाही झाली, पांडुरंगाची भेट नाही झाली, तुका झाला पांडुरंग. मग पांडुरंग झाल्यावर आता भजन बंद पडलं का? त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. विठ्ठल 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 विठ्ठल.
यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. लोकांची प्रार्थना ऐकली, लोकांच्या अंतकरणात असणारं शंका लोकांनी उपस्थित केली. नामदेवराय लोकांशी बोलण्यापेक्षा आदर्श या रूपाने भगवंताची संवाद करू लागले आणि भगवंताला म्हणतात की देवा, ह्या अशा प्रकाराने मला जे तुझ्या सगुण रूपाविषयी प्रेम आहे त्याला कदाचित दृष्ट लागेल, पण लागू देऊ नको हो, असं ह्या अभंगाच्या प्रथम चरणात नामदेवराय म्हणतात. जनी दृष्टी लागो नामदेवराय, प्रेममूर्ती नामदेवराय भगवंताशी संवाद करतात. हे देवा, तुझं जे सगुण गुण अनंत गुणगण निधान असा तुझ आहे, तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा, असा अनंत गुणांनी संपन्न असणाऱ्या हे भगवंता पांडुरंगा म्हणतात की तुझं जे सगुण रूप आहे, तुझं जे साकार रूप आहे, जे लोभस्वान रूप आहे, अति सौंदर्य माधुर्य पूर्ण आहे, त्याची गरिमा शास्त्रांनी संतांनी वर्णन केलेले आहे. असं जे तुझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला, म्हणजे जे स्वरूप माझ्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेलं आहे, स्थिर होऊन राहत आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मी निश्चय केला काय, राहो आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट. मी जीवनामध्ये निश्चय केला, असं जर झालं तरच तुकोबाराय सांगतात, होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. जर माझ्या अंतरात तू स्थिर झाला तरच माझ्या जीवनाचा कळस झाला. या भावनेने ह्या रूपाचं मी जतन केलेलं आहे. परंतु ह्या ज्ञानाच्यामुळं कदाचित त्या सगुण स्वरूपाला दृष्टी लागून त्याचं मला विस्मरण होऊ देऊ नको. होणारच नाही, पण कदाचित असं म्हणतात. जणी हे अव्यय आहे, त्या अव्ययाचा अर्थ आहे कदाचित, म्हणजे असं होणार नाही पण कदाचित झालं तर. विठ्ठल 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 विठ्ठल. कदाचित
झालं तर तसं होऊ देऊ नको असा नकारात्मक सांगतात. जनी दृष्ट लागो म्हणजे कदाचित दृष्ट लागेल पण ती दृष्ट लागू देऊ नको तुझ्या सगुणपणाविषयी. त्याच्यामध्ये माझ्या अंतकरणामध्ये कोणताही संशय नको, त्याच्यामध्ये कोणताही विपर्यय नको. आणि माझं जे तुझ्या ठिकाणी रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन हे असंच राहू दे. विठ्ठल 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 सांगतो, मला नाव विचारू नका कारण मला जगायचंय. विठ्ठल आमचे एक मित्र आहे, ते दूर एकांतवासात राहत होते, खूप दूर गिरीकंदरात राहत होते आणि तिथं प्रस्थांतरीचं चिंतन करत होते. आणि तिकडून त्यांचे जेव्हा फोन यायचे तेव्हा ते फोन असे यायचे की आता आळंदीची वारी आली, पंढरपूरची वारी आली, मला करमत नाही, मला असं वाटतं की कधी त्या दिंडीचा आनंद भोगेल, मन लागत नाही असं. आता योगायोगाने ते इथं आले. इथं आल्यानंतर आता त्यांना आनंद घेण्याचा तर किती योग आहे ना. त्यांनी 3 दिवस झाले बंद करून घेतले खोलीमध्ये. ते म्हणतात बाहेर पडणार नाही, माझी माहिती कोणाला सांगू नका असं ते म्हणतात. कारण का त्यांच्या डोक्यामध्ये ज्ञान चर्चा जास्त शिरली. विठ्ठल 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 यालाच म्हणतात दृष्ट लागणं, दुसरं काय. विठ्ठल 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 ते आमचे साहेब आहे, ते काय करा, दररोज पोलिसांनी बंदी केली, बाहेर पडायचं नाही आणि दर्शनाला जायचं नाही. त्यांनी दर्शनही चुकवलं नाही आणि फिरणंही चुकवलं नाही. बरं करीत होते, ते म्हणायचे काही होत नाही, हां मी सुरक्षित आहे. आणि असा करोना झाला का आळंदीत कोणाला नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांना म्हटलं तुम्ही मला काही होत नाही असं तरी म्हणू नका. त्याच्यानंतर 1 वर्षभर झालं, ते आल्यानंतर त्यांनी इतकी आरोग्य संपन्न केलं की चांगल्या 20 वर्षाच्या मुलाची फुफ्फुसं नाहीत इतकी ती फुफ्फुसं बळकट ठेवली, प्राणायाम व्यायाम वगैरे करून त्याच्यामध्ये. आणि नंतर इतकं चांगली तब्येत 1 वर्षांनी झाली. अगदी त्यांच्या प्रसंगाच्या आधी 1 दिवस आधी किंवा फार तर 2 दिवस आधी त्यांनी काय म्हटले, आता मला काहीच होत नाही. म्हणलं आता हे तरी म्हणू नका. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पाय दुखायला लागला आणि सगळा खोबा काढावा लागला. विठ्ठल 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 याला म्हणतात दृष्ट लागणं. विठ्ठल आपल्या आळ्या फाट्याचं एक मंदिर आहे माऊलीचं, आपल्याला माहिती आहे, रेड्याची समाधी. तर तिथं जेव्हा मिरवणूक निघाली तर इतकं ज्ञानोबरायांचं मूर्ती इतकी सुबक होती, रेखीव होती का त्या मूर्तीच्या फेड्याला सुद्धा भेग पडली का त्याला दृष्ट झाली. विठ्ठल 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 जगाला जर दृष्ट होती तर चेतनाला का होणार नाही. हां, आणि चेतनाला दृष्ट होती तर सगळ्या चैतन्याचं मूळ अधिष्ठान असणारं चैतन्य, परमात्म चैतन्य, भगवान पांडुरंग महायोग पीठे तटे भीमरथ्याम, त्याच्या भक्तीला दृष्ट का बरं लागायची नाही. विठ्ठल 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 म्हणून नामदेवराय म्हणतात की धनी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा. कारण काय आहे, हे मला जे आत्मज्ञान झालेलं आहे तर त्याने माझ्या मना बोध केला. त्या भगवत भक्तीनंच मी या ठिकाणी सगुणाचे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. आता तुम्ही सगुणही राहिले नाही, गुणा तिथे म्हणतात काय 3 गुणां अतिवर्तते. आम्ही 3 गुणांचं उल्लंघन केलेलं आहे, पण ह्याला कारण कोण आहे, तुम्ही केलेली भक्ती आहे. विठ्ठल 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 की
जनी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. आमचे गुरुवर्य साखरे महाराज म्हणत असतात, त्यांच्यावर बरेच टीकास्त्र कधी कधी होत असतात, तर ते सांगतात माझी कोणी किती निंदा करा, काही टीका करा, माझे गुणदोष सांगा, पण मला फक्त कृतज्ञता म्हणू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्य आत्रेंचं उदाहरण आहे. तर त्यांचा पुतळा उभारायचं ठरलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मृत्यूनंतर तुम्हाला तुमचा पुतळा या चौकात आहे पण आज, तर त्यांनी सांगितलं ह्या चौकात तुमचा पुतळा बांधायचा आहे, तर त्याचं एखादं काहीतरी असं मार्मिक वाक्य सांगा, तुम्ही साहित्यिक आहात तर ते वाक्य आम्ही लिहू. तर त्यांनी सांगितलं माझ्या संबंधी काही लिहा, हे मी सांगत नाही, चांगलं सांगत नाही, फक्त एकच वाक्य लिहा की आचार्य आत्रे कृतज्ञ नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. कृतज्ञ याचा अर्थ आहे आपल्यावर केलेले उपकार न जाणता उपकाराची फेड अपकाराने करणारा त्याला म्हणतात कृतज्ञ, आणि उपकार जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल 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 ह्या पांडुरंगाच्या चरणकमलाला कसा काय विसरणार, कारण त्याने माझ्या मना बोध केला. बरं, ह्या बोधाचं फल काय झालं तर ते नामदेवराय दुसऱ्या चरणात सांगतात. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो दुःख. पाहता मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेवराय म्हणतात अनंता जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मामध्ये जे काही दुःख मी भोगलो ते हे दुःख मी भोगलं हे सुद्धा मी विसरून गेलो. स्वामी महाराज सांगायचे की एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये 100 वर्षापासून अंधकार आहे, आणि तिथं जर सूर्याने एकदा ठरवलं की सूर्याला रात्र कधी माहीतच नाही, पण सारी लोक रात्रीचं वर्णन करतात, तेव्हा ही रात्र कशी असते हे बघायला सूर्य गेला त्या गुहेमध्ये. तर गेल्यानंतर आता 100 वर्षाचा अंधकार घालवण्यासाठी त्याला कमीत कमी 100 दिवस तरी लागतील का नाही? आहे की नाही? त्याला 100 दिवस लागायला पाहिजे, परंतु त्याला तो अंधकार सूर्य गेला, प्रकाश गेला की अंधकार इतका निवृत्त होतो की तो तिथं होता की नव्हता असा ठरतो. ह्या भक्तिप्रेमाचं सुख असं आहे की या ठिकाणी तत्त्वज्ञान झाल्यानंतरही मनुष्याला तत्त्वज्ञान झालं तरी त्याच्या सगळ्या संचित कर्माचा नाश होतो.
त्याचं क्रियमान कर्म असंगत्वबोधामुळं लागत नाही, परंतु प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्म त्याला भोगावं लागतं. परंतु आपल्या संतांनी सांगितलं एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. किंवा तुकोबाराय सांगतात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाणं. भक्ताची अशी धारणा असते. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे एका पुरुषाला 3 पत्न्या होत्या. पुढं तो पुरुष मरण पावला तेव्हा त्याच्या 2 पत्न्या ह्या विधवा झाल्या आणि एक मात्र सद्वाच राहिली. बरोबर आहे का माझं बोलणं? विठ्ठल 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 ज्ञानाचं ऐश्वर्य फक्त क्रियमान कर्माला आणि संचित कर्माला हटवतं, परंतु प्रारब्ध मात्र तसंच ठेवतं. परंतु अनंता जन्मीचे विसरलो दुःख हे कार्यजन करीत असेल तर ती भक्ती करते. विठ्ठल त्या सुखदुःखाच्या स्वरूपाचा शास्त्रकारांनी विचार करताना काय सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोग. सुखाचा किंवा दुःखाचा भोग कधी झाला म्हणायचं जेव्हा आपल्याला सुखाकार किंवा दुःखाकार वृत्ती होईल तेव्हा. पण जर केवढाही प्रसंग आला मेरूपासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे, परंतु हा भक्त जर त्या भक्तीच्या रंगात रंगला असेल तर त्याची वृत्तीच दुःखाकार होत नाही. तुम्हाला लोकदृष्टीनं त्याला प्रारब्ध आहे, त्याला आपल्याला तो भोग भोगताना दिसतो आणि तो दुःखाचा भोग आहे असं वाटतं, परंतु स्वदृष्टीनं त्याला ना प्रारब्ध ना क्रियमान ना संचित. कारण ते कैसे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दास त्यांचे वर्म तू आम्हा पाशी सुखे राहिलासी प्रेमाची दुःख ते कैसे मुक्ती मुक्ती झाल्या कामरी दासी त्याचे वर्म तू आम्हा पासी ही युक्ती ह्या भक्तिप्रेमामध्ये आहे की दुःख ते कैचे नये स्वप्नाशी रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आम्हा पाशी सुखे राहिलासी प्रेमाचे. बरोबर ना? अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून स्वामी महाराज आमचे जर त्यांना कोणी म्हटलं की स्वामी महाराज काय तुम्हाला पाहिलं, तुमचा चेहरा पाहिला की किती आनंदी असता तुम्ही, कधी रात्री पहा दिवसा पहा, झोपेत जाताना पहा, झोपेतून उठल्यावर पहा, आजारी असताना पहा, कधी पहा तरी तुम्ही आनंदीच असता. ते म्हणायचे मला शिव्या देतो का? मी आनंदी नाही, आनंदी नाही, आनंद मी आहे. विठ्ठल 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 अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. तो भक्त ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करणारा भक्त, त्याला ज्ञानी भक्त भगवंताने करून सोडलेला आहे. आणि तो ह्या सुखदुःखाचा विचार करण्याऐवजी आपल्या इष्टाच्या मुखाचं अवलोकन करतो. पाहता तुझे मुख पांडुरंगा. ही स्थिती काय आहे? नामदेवराय म्हणतात योग्यांना देखील ही साध नाही. ती स्थिती आम्हाला परमात्मा कृपेने प्राप्त झाली अभंगाच्या तृतीयेच्या
अनंत जन्माचे विसरलो दुःख अनंत जन्माचे विसरलो दुःख मागे पुढे मागे पुढे मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मेचे विसरलो दुःख योगी यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो आम्हा पाशी मागे पुढे देवाशी संवाद करतात नामदेवराय आणि आम्ही ऐकत आहोत. पांडुरंगरायाशी संवाद करताना नामदेवराय म्हणतात की हे जे योगी लोक आहेत, योगाचे साधन काही साधारण गोष्ट नाही. नामदेवराय ज्ञानोबाराय सांगतात की लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे. ज्याच्या दाता पडलेले आहेत त्याला जर लोखंडाचे चणे खावे तसा ह्या योगाची स्थिती आहे. किंवा हे ज्ञानसुद्धा श्रवण आदी करत असताना बुद्ध्यादिकांचे वाभाडे निघतात असं सांगतात की ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्या योगाचं अनुष्ठान करणारे लोक आहेत त्यांना यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा अष्टांग योगाचं साधन करतात. पण योग परंपरेत असणारे ज्ञानोबाराय त्यांनी आम्हाला वेळेला जागृत केलं. नामदेवराय म्हणतात अष्टांग योगेन शिनिजे यम नियम निरोध न कीजे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया लीला गीता छंदे अंग डोलीजे लीला विनोदे संसार तरीजे रया बाप रखमा देवर विठ्ठलू नामे विठ्ठलू नामे तरीजे हा उपाय जोडे रया. नामाने त्या संसार सागरातून तरुण जातात. त्यामुळं आमचं नावही नामदेव आणि त्या ठिकाणी आम्ही नाम हाच देव केला आणि ह्या देवाच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. आणि नुसता देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालो नाही, शिवम भूत्वा काय शिवो भूत्वा शिवम यजेत भगवंत स्वरूप होऊन पुन्हा भगवंताची भक्ती करण्यासाठी आम्ही शिल्लक राहिलो. हे सर्व त्या भक्तिप्रेमाचं फल आहे. विठ्ठल या ठिकाणी ह्या योगांनी कितीही प्रयत्न केला तर आपल्याला आता आपला वेळ पण संपलेला आहे. याच्यामध्ये कितीही प्रयत्न केला तर क्षणभर देखील येत नाही. योग्याची माणसे उमरडोनी जाय, योग्याच्या मनातून निघून जातो. परमात्मा स्थिर होत नाही. पण तोच परमात्मा तो तू असणारा योगी पुरुषांना अगम्य असणारा तू, पण तू मात्र आमच्या मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. तू आमच्या लाखा कोलाट्याचा ढोलपिटी मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडे वार. अशा प्रकारचं तू इतकं आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशी अनुभूती आली की तो आम्हाला मागे आहे आणि पुढेही आहे. या ठिकाणी मागे म्हणजे आश्रय आहे आणि पुढे मध्ये विषय आहे. माझा आश्रय आणि विषय दोन्ही तूच झाला आहे, नव्हे तूच हे मला केलं आहेस. विठ्ठल हे परमात्मन मी माझं संपूर्ण जीवन तुझ्या पायावरून ओवाळून टाकण्याचं समर्पण करण्याचं नामा मने जीवे करिना लिंबालोन नामा मने जीवे करिना लिंबालोन नामा म्हणे जीवे करिना लिंबलोन नामा म्हणे जीवे करिना लिंबलोन नामा म्हणे जीवे करिना लिंबालोन नामा म्हणे जीवे करिना लिंबालोन नामा म्हणे जीवे करिना लिंबलोन
सहित चरणा ओवाळीना अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख सहित चरणा ओ वाळीना विटे सहित चरणा ओ वाळीना अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख नामदेवराय भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, नामा म्हणे जीवे करीनं निंबलोन. आता निंबलोन करणं म्हणजे मीठ मोहरी एखाद्याला दृष्ट झाल्यानंतर जशी ओवाळून टाकतात त्याप्रमाणे नामदेवराय म्हणतात, जीवे निंबलोन करीन, जीवभावाचं निंबलोन करीन. याचा एक अर्थ माझा जीवभाव बाधित करील आणि तुझ्या स्वरूपाशी तुझ्या लक्ष्य स्वरूपाशी एकरूप करून टाकील. परंतु अभंगाचा भाव हा नाही. त्या ठिकाणी लक्ष्य स्वरूपाशी एकरूपता झाल्यानंतर माझ्या जीवीची आवडी अशा प्रकारचं आहे की ज्या ठिकाणी कल्पित द्वैतातलं जे काही अद्वैतापेक्षाही सौंदर्य माधुर्याने परिपूर्ण असणारं हे जे भक्तिसुख आहे, तर त्या भक्तिसुखाची आवड नामदेवरायांना आहे. नामदेवराय म्हणतात का जोपर्यंत भक्तिसुख माझ्या अंतरामध्ये आलं नाही तो मी ज्ञानदेवा काय करू. भक्तिसुख नाही आले अनुभवा. नामदेव म्हणजे तुकोबारायांचं जोपर्यंत भक्तीचं सुख मला मिळत नसेल तर हा ज्ञानादेव घेऊन मी करू तरी काय. अशामुळं ते म्हणतात की माझं जीवभावाचं निंबलोन करीन. याचा अर्थ जीवभावाचं निंबलोन करीन याचाच अर्थ मला प्राप्त झालेली जी इंद्रिय मन बुद्धी चित्त ही सगळी तुला समर्पण करील. की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिकार म्हणा ठेवू दे चरणावरी माथा. पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे याशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. याचा अर्थ मी अद्वैताचं खंडन करून द्वैताच्या भक्तीचं मंडन करतो असं मात्र नाही. हे सांगण्यासाठी हा संतांचा बाण आहे. म्हणून शेवटच्या चरणात म्हणतात काय, विटे सहित चरण ओवाळीनं. चरण म्हणजे स्वरूप आणि विटे सहित म्हणजे संपूर्ण मायाधिष्ठान चैतन्य रूपाने जे तुझं वास्तव स्वरूप आहे त्या स्वरूपावरून माझा जीवभाव ओवाळून टाकीन. म्हणजे या ठिकाणी अद्वैत अधिष्ठानाला कुठल्याही प्रकारचा विरोध न येता कल्पित द्वैत जे आहे त्या अधिष्ठानाची कोणत्याही प्रकारे पारमार्थिक सत्तेतल्या अधिष्ठानाची लाभहानी करत नाही. आणि अशा प्रकारची युक्ती अशा प्रकारची ही वारकरी जीवन पद्धती जीवनशैली आपल्याला संतांनी शिकवलेली आहे की त्याप्रमाणे जर आपण करत गेलो तर फक्त भक्ती करत राहायचं. त्या भक्तीचं फल मुक्ती हे सुद्धा इच्छा करायची नाही. भक्ती हीच फलद्रूप असल्यामुळं आम्हाला साधनही भक्ती आणि साध्यसुद्धा भक्ती. मुक्ती हे आमचं साध्य नाही. मग या भक्तिरसामृत सिंधूमध्ये त्या गोस्वामींनी लिहिलं की जो पुरुष भक्तीपासून मुक्तीची इच्छा करेल त्याला मुक्ती मिळेल. जो पुरुष भुक्तीची इच्छा करेल भोगाची त्याला भोग मिळेल. जया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड. आणि एखादं म्हणेल मला सेवा पाहिजे, सेवा म्हणती तरी आड प्रेम असू. तर त्याला भक्ती प्रेम पाहिजे तर देव त्याला प्रेम देतो आणि बाजूला करतो. आता ह्याला याचं फल दिलं. मग त्यांनी सांगितलं ते रूप गोस्वामी म्हणतात विश्वनाथ चक्रवर्तींनी पण याच्यावर चिंतन केलं. ते म्हणतात की देवाजवळ भक्ती करत असताना काहीच मागायचं नाही, फक्त भक्तीच करत राहायची. मग भक्ती करता करता काय होतं, जास्त लाभ होतात. भक्ती करता करता मुक्ती पण मिळते, भगवत प्रेम पण मिळतं.
भगवत प्रेम पण मिळतं आणि याशिवाय त्याला भुक्ती पण मिळते, मुक्ती पण मिळते. सर्व भक्तीच्या पोटामध्ये येतच असतात. म्हणून काय मुक्ती मागितली तर मुक्तीच मिळेल, भक्तिप्रेम द्वैतात्मक मागितलं तर तेच मिळेल, पण दोन्ही मागितले नाही तर दोन्ही मिळतील. विठ्ठल 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 नामा म्हणे जीवे करीन निंबलोन, विटे सहित चरण वाळीन. विठोबार विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार 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 कुमाई जणी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगी यांच्या ध्यानी ध्याता नातोडसी, तो आम्हापाशी मागे पुढे. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. आतापासून आता इथून पुढे कीर्तनाला खरी सुरुवात झालेली आहे. तर आपण असं काही भिण्याचं कारण नाही. आता कीर्तनाची समाप्तीच होणार आहे. तर आधी कारण काय आहे, आपला असणारा अमोल समय जो महत्त्वाचा आहे की आता द्वादशी सुटल्यानंतर आपल्या मूळ तंबूमध्ये जाणं, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध ह्या चिंतनाने आपल्याला होऊ नये, म्हणून या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी कीर्तनाची समाप्ती करणार आहोत. परंतु एवढे हे गान कोकिळ आहेत, त्यांची एक चाल ऐकून मग जय विठ्ठल करू. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले गुणे देवा गुणे वंदने करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही झालेला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मने ज्ञानेश्वरा पाय पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.